अखेर अधिवेशन संपल्यानंतर शनिवारी उशिरा रात्री नव्या मंत्र्यांना खाते वाटप जाहीर झाले आहे। त्यामुळे खाते वाटप केव्हा होणार याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे। खाते वाटप जाहीर झाल्याने या नव्या मंत्र्यांना आता त्यांची अधिकृत खाती मिळाली आहेत। हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सर्व कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांना खाते वाटप जाहीर झालं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सर्वात आधी 5 डिसेंबरला शपथ घेतली होती। त्यानंतर 15 डिसेंबरला 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। मात्र त्यांचं खाते वाटप जाहीर झालं नव्हतं। त्यामुळे विरोधक दररोज टीका करत होते। हिवाळी अधिवेशन सर्वांनी विना खात्याचे मंत्री म्हणून काम केलं। अखेर शनिवारी रात्री खाते वाटप झाल्यानं या शपथ घेतलेल्या मंत्र्यांना अधिकृत मंत्रालय मिळाले आहेत। अपेक्षेप्रमाणे गृह मंत्रालय देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवलंय। याशिवाय ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती व प्रसारण आणि खाते वाटप न झालेली सर्वच खाती फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवली आहेत। तर नगरविकास मंत्रालय एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे। याशिवाय ग्रामविकास मंत्रालय, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम विभाग हे देखील एकनाथ शिंदेंना मिळाली आहेत। याशिवाय अर्थ मंत्रालय आणि राज्य उत्पादन शुल्क ही खाती अजित पवार यांच्याकडेच राहिली आहेत। विदर्भातून कॅबिनेट मंत्री झालेले चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूल खातं मिळालं आहे। माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषी खातं आलं आहे। विदर्भातून मंत्री झालेले संजय राठोड यांच्याकडे मृदा व जलसंरक्षण खातं देण्यात आलंय। अशोक उईके यांना आदिवासी विकास मंत्रालय देण्यात आलंय। शिवाय आकाश फुंडकर यांना श्रम मंत्रालय देण्यात आलंय। राज्यमंत्री असलेल्या आशिष जयस्वाल यांच्याकडे अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय खातं देण्यात आलंय। राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांना उच्च आणि तंत्र शिक्षण, आदिवासी विकास आणि पर्यटन खातं देण्यात आलंय। तर राज्यमंत्री असलेले पंकज भोयर यांच्याकडे गृहनिर्माण खातं आलं आहे।